नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मधील वर्तुळावर आधारित छायांकित भागाचे क्षेत्रफळ कसे काढतात ते बघूया। एबीसीडी या चौरसामध्ये हे एक वर्तुळ अंतर्लिखित केले आहे। इन अ स्क्वेअर a circle is inscribed. Now the shaded region is this one, fourth part of shaded region. या रेखांकित भागाचे आपल्याला क्षेत्रफळ काढायचे। चौरस एबीसीडी ची बाजू 20 सेंटीमीटर आहे। या चौरस ए बी सी डी ची बाजू 20 सेंटीमीटर आहे। त्याचा अर्थ वर्तुळ केंद्रातून जाणारा हा जो रेषाखंड PQ आहे आणि त्याचा केंद्रबिंदू O म्हणजे EB जी बाजू आहे तीच त्या वर्तुळाचा व्यास आहे। म्हणजे वर्तुळाचा व्यास बरोबर 20 सेंटीमीटर, त्रिज्या बरोबर व्यास/2 20/2 म्हणजे 10 सेंटीमीटर। म्हणजे रेडियस ऑफ ए सर्कल इज 10 सेंटीमीटर and side of a square is 20 centimeter. Then how to find the shaded region area? Therefore, रेखांकित भागाचे क्षेत्रफळ, जो रेखांकित भाग केला आहे त्यातला मोठा पार्ट आहे चौरस, आणि चौरसामधून हे लहान वर्तुळ वजा करायचं म्हणजे या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ मिळेल। मग रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर चौकोन एबीसीडी चे क्षेत्रफळ म्हणजे तो एक चौरस आहे मायनस वर्तुळाचे क्षेत्रफळ। आपण एक सेपरेट काढून पण करू शकतो। वर्तुळाचे क्षेत्रफळ अलग अलग काढायचं, चौकोन एबीसीडीचं क्षेत्रफळ अलग काढायचं, मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग साइड स्क्वेअर, एरिया ऑफ ए स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर। देन एरिया ऑफ ए सर्कल इज पाय आर स्क्वेअर, पाय आर स्क्वेअर इज द एरिया ऑफ ए सर्कल। Then side means 20 centimeter. The square of 20 is the area of a square. बाजूचा वर्ग वजा value of pi is